रामकृष्ण हरी मंडळी, बघा आता चला दावते तुम्हाला तुमच्या दाजींचा नवीन बिझनेस. आणि आवडल्यानंतर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्रायबर करून घ्या जे जे नवीन आहेत त्यांनी. चला दावते पट. पहिला व्यवसायाने भागलं नव्हतं, आता तवा नवीन व्यवसाय चालू. काय केलंय बा आता? चिकन चुकून खाऊन आलाय कठाळा. हा, ध्यान झालं की बोकड कापायचं, त्याच्यामुळे डायरेक्ट 12-13 बोकड आणले. मातीचं ध्यान झालं की बोकड कापायचं, ध्यान झालं की बोकड कापायचं. हा ना. हा बघा इकडं हे आहे नवीन बिझनेस आपला. ही बोकडं आणलेली तुमच्या दाजींनी, आता जाळी केली नवीन अशी इकडं त्यांना कोणण्यासाठी. इकडं अजून काय राहिले बाकी? आता येण झालं की काय एंड झालं ना. दरवाजा बिरवाजा लावू. इकडं बघा गायांना बी चारा बिरा टाकून वाडा आमचा गजगज भरलाय बाबा, सांगायलाच नको. त्यांच्यासाठी हे सुबाबीचा काला आणलाय खायला. त्या बाक्याचा नाम मुस्क सोडा. इकडे बघा कैरी आणली आपल्याला खाण्यासाठी, मस्त अशी छान कैरी आणली. तर केलं पाहिजे, केल्याशिवाय बी माणसाला समजत नाही. कशात नाही कशात धपास भेटलं पाहिजे. त्याच्यातनंच काहीतरी शिक्षण भेटतं, अनुभव भेटतं. त्याच्यामुळं म्हणलं चला काहीतरी नवीन एका प्रकारचा वेगळा व्यवसाय करू. धपास भेटते ना, शक्यतो भेटणारच आहे, पण चला आपण करून तर पाहू म्हणलं. त्याच्यामुळे नुसतं बोकडं आणलेलं आहे इथं. 10-12 बोकडं घेऊन आले तुमच्या दाजी. तर बघू सांभाळू, 2-3 महिने आहे उन्हाळा तोपर्यंत. नंतर पाऊस काय तोंडी टाकायची विकून. आपल्या 2-3 महिने सांभाळायचे, टाकायची इकून, 2-3 महिने सांभाळायचे, टाकायचे इकून. त्याच्यामुळे आणलेले इथं. आपल्या गायांचा तर व्यवसाय चालूच आहे हो, तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे आपल्या गायांचा व्यवसाय आहे म्हणून. पण चला वेगळं काहीतरी म्हणलं. कोंबड्या बी आहेत आपल्याकडं, गाया बी आहेत, समजा काय नाही. केळीचा गडवय, बोकड्यांनी करांडलाय तायडे, करांडलाय खायला नाही. चला आता चहा करू. किवटलाय चला चहा करतो आता. बाय बाय. ही दशी एंड आज काय छोटाच व्हिडिओ येणार आहे, लय काय मोठा नाही. चला बाय बाय. बाय बाय, टाटा, गुड बाय, शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ, गुड नाईट.